तुम्ही कधी रानभाज्यांचा पकोडा खाल्लाय? नाही ना? मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयोगी आहे. रानभाज्या तर आपल्याला खायलाच हव्यात. पावसाळ्यात त्या येतात. सीझनप्रमाणे आपल्याला रानभाज्या खायला हव्यात. मग वेगवेगळ्या रेसिपीज बनवून आपण या रानभाज्या खाऊ शकतो. अशीच एक वेगळी रेसिपी रानभाज्यांचा पकोडा. हे पकोडे मस्त कुरकुरीत होतात आणि चवीला एकदम चमचमीत. चला तर मग आपण पाहूया रानभाज्यांचा पकोडा कसा करायचा. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये आपलं खूप खूप स्वागत. या चॅनेलवर खाद्यपदार्थ, क्राफ्ट्स, आर्ट्स, रिसायकलिंग आयडियाज असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि व्हिडिओजमध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या टिप्स, नवीन नवीन आयडियाज तुम्हाला खूप उपयोगी पडतील. म्हणून हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळी व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला सर्वात प्रथम नोटिफिकेशन मिळेल. चला आता आपण पकोडे बनवूया. तर यासाठी इथे मी मायाळू घेतलंय. हे लाल मायाळू आहे. हा ओवा आहे. ओव्याची पानं भज्यांसाठी वगैरे आपण वापरतोच, तर ही ओव्याची पानं आहेत. आणि इथे मी टाकळा पण घेतलाय. पावसाळ्यात ह्या भाज्या भरपूर प्रमाणात उगवतात आणि या सीझनमध्ये आपण याचे पदार्थ करून खायला हवे. म्हणूनच वेगवेगळे पदार्थ आपण याचे करतच असतो, पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळाही येतो. मग असं चमचमीत काही केलं की मुलांनाही खूप आवडतं. तर इथे मी ओव्याच्या पानांचे देठ काढून टाकले. हा टाकळा आहे, तर याची कोवळी पानं काढून आणली आहेत मी, पण तरीसुद्धा हा निवडायचा आहे. अगदी वरची कोवळी पानं असतात ती जशीच्या तशी मी घेतली आहे आणि त्याच्यानंतरची जी पानं आहेत ती अशी नुसती पानंच काढून घ्यायची आणि देठ टाकून द्यायचा, कारण तो खाताना बरा नाही लागत. मायाळूची पण पानं आपण निवडून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीनं हा आता टाकळा, याला फुलं पण आहेत आणि काही प्रमाणात शेंगा पण लागत आहेत. तर या मी शेंगा टाकून देणार आहे आणि कोवळी पानं फक्त घ्यायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं एक पान आणि फुलाकडचा भाग कोवळा असतो तो घेतला आहे आणि नंतरची पानं घेतली आहेत. फक्त पानं घेतली आहेत. याप्रमाणे सगळी भाजी निवडून घेऊया. हा हिरवा मायाळू आहे. लाल मायाळू आणि हिरवा मायाळू अशी दोन्ही प्रकारची मी इथे पानं घेतली आहेत. मायाळूचे कोवळे देठ असतात, अगदी टोकावरच्या जी पानं असतात ती देठासकट घेतली तरी चालतात, कारण ही खूप कोवळी असतात. हे आता मी इथे देठासकट घेतलंय, पानं पण घेतलीत आणि देठ पण घेतलीत. तर याप्रमाणे लाल मायाळू आणि हिरवा मायाळू, ओवा, टाकळा असं सगळं मिक्स घेतलंय. त्यामुळे टाकळ्याचा उग्रपणा आपल्याला कमी जाणवेल. ओव्याचाही स्वतःचा असा एक स्वाद वेगळा असतो आणि मायाळू गोडसर असतं. तर हे
पकोडे म्हणजे एक प्रकारची भजीच. तर यासाठी मी इथे चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ अशा तिन्ही डाळी धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात. या तिन्ही डाळी समप्रमाणात घेतलेल्या आहेत. या स्वच्छ धुवायच्या आणि 2 तास पाण्यात भिजत ठेवायच्या. तर यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर या डाळीबरोबर मी इथे आलं घेते. आल्याचे छोटे तुकडे करायचे, कारण आल्याला तंतू असतात, म्हणून ते आडव्या प्रमाणात तुकडे करायचे, म्हणजे तंतू कापले जातात. तंतू म्हणजेच त्याला दोरे सुटतात ते. तर त्याचे तुकडे करून घालायचे. आणि याच्याबरोबर आपल्याला मिरच्या पण घ्यायच्या. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात आलं मिरची घ्यायची. मिरचीचे पण बारीक तुकडे केलेत, म्हणजे ती छान बारीक वाटली जाईल या डाळीबरोबर. तर इथे हे मी आता वाटून घेते. पहिलं मिरची आलं घालून वाटल्यानंतर बाकीची मी डाळ वाटली होती. तर हे आता छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपली भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत छान होते. तर आता हा जो आपण पालेभाजी घेतलेल्या आहेत, तर या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि बारीक चिरून घ्यायच्या. मी इथे वेळीचा वापर करते. मला वेळीवर भाज्या बारीक चिरणं खूप सोपं वाटतं. तुम्हाला जसं जमेल आणि आवडेल किंवा तुमची प्रॅक्टिस असेल त्याप्रमाणे तुम्ही या पालेभाज्या बारीक चिरून घ्या. पालेभाज्या बारीक चिरलेल्या असतील तर ही भजी खूप छान होते, कारण तळताना आपल्याला ते पानांचे मोठे तुकडे असतील तर अशा वेळेला आपण जेव्हा तळायला घालतो त्यावेळेला त्याचा एकतर वेडावाकडा शेप येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोलसर नीट भजी आपल्याला तेलामध्ये सोडता येत नाही. म्हणून मी बारीक चिरून घ्यायची. आणि याचा जो वेगवेगळ्या प्रकारचा स्वाद आहे पानांचा, तोही मिक्स होण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. म्हणून ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. यामध्ये मायाळूची पानं असल्यामुळे मायाळू चिरल्यानंतर थोडासा बुळबुळीत लागतो. तर हे सगळं आता चिरून झालंय. तीनही प्रकारची पालेभाजी आपली मिक्स आहे आणि हे आपलं 3 प्रकारच्या डाळींचं मिश्रण तयार आहे. आता वेगळ्या बाउलमध्ये आपल्याला ही पालेभाजी घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आपण केलं आहे, वाटलेलं आहे, ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे असं करण्याचं कारण एवढंच आहे की आपण हवं तेवढं पालेभाजी घेऊ शकतो आणि हवी तेवढी डाळ घेऊ शकतो. म्हणजे कमी जास्त होण्याचा प्रश्न येणार नाही. कारण पालेभाजी काही मापात घेतलेली नाही आहे. जेवढी डाळ आहे तेवढी आपण याच्यामध्ये पालेभाजी मिक्स करून वापरू शकतो. डाळीचं मिश्रण आणि पालेभाजी छान मिक्स झाल्यानंतर त्याचा गोळा होतोय की नाही ते चेक करून बघायचं. हा व्हिडिओ आणि सांगितलेल्या टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि
लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर आता आपली ही सगळी तयारी झालेली आहे. आता आपण तळायला घेऊ. तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं गोल भजी तळून घ्यायची. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण सुद्धा घालू शकता आणि मिरचीचं प्रमाण जास्त घेऊ शकता झणझणीत करण्यासाठी. तर आता आपल्याला हे छानपैकी ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मस्त कुरकुरीत होतात. किंचित जास्त वेळ लागतो तळायला, पण चवीला एकदम मस्त लागतात आणि कुरकुरीत होतात. तुम्ही पण अशी भजी करून बघा, म्हणजे घरातल्या मंडळींना या रानभाज्या आहेत हे कळणार सुद्धा नाही. ही भजी आपण चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. ओल्या खोबऱ्याची, मिरची, पुदिना घातलेली चटणी अशी केली तर त्याच्याबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाता येतील. टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा हे खूप छान आणि पौष्टिक खाद्य आहे. आतली डाळ शिजवण्यासाठी किंचित आपल्याला वेळ जरा जास्त द्यावा लागतो. मीडियम हाय फ्लेमवर आपण ही भजी तळून घ्यायची. तुम्हाला हाताने घालता येतील किंवा अशी चमच्याने सुद्धा आपण तेलामध्ये अशी भजी सोडू शकतो. चमचा वापरला तर आपल्याला प्रत्येक वेळी आपले हात धुवावे लागणार नाहीत. ही अशी आपण सगळी भजी तळून घेऊया. आणि चहा बरोबर या भज्यांचा आस्वाद घेऊया. छान पाऊस पण पडतोय आणि त्याच्या जोडीला चहा भजी असतील तर वाह वाह. पाऊस पडत असताना खूप जणांना असे भजी, बटाटे वडा असे तळणीच्या पदार्थांची आठवण येतेच. तर मग तुम्ही पण करून नक्की खा. आणि असे चमचमीत पदार्थ करण्याच्या निमित्तानं रानभाज्या सुद्धा खाऊन होतात. पाऊस असेपर्यंत रानभाज्या असतात, म्हणून आपण असे पदार्थ करून खाऊया. आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.